माझ्या बांधवांनो आणि भगिनींनो, वेळ खूप झालेला आहे. ऐकण्याची एक क्षमता असते प्रत्येकाची. त्या क्षमतेच्या पलीकडे आपण फार काळ ऐकू शकत नाही. अशी ही श्रवणाच्या संदर्भातली एक स्थिती आहे. ती सगळीकडेच असते. परंतु ज्या काळामध्ये आज आपण जगतो आहोत, त्या काळाचं, त्या समकाळाचं वास्तव जर आपण लक्षात घेतलं, तर या काळामध्ये ज्या घटना घडत आहेत आणि राजकीय परिवेशातून ज्या घटना घडत आहेत, सामाजिक आणि आर्थिक पातळीवर त्याचे जे गंभीर परिणाम दिसत आहेत, त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी ऐकल्या पाहिजे आणि काही गोष्टींच्या बाबतीत आपण त्याच्या संबंधी बोललं पाहिजे. मला आधीच्यासारखं फारसं बोलता नाही येणार. मला मर्यादा आहेत माझ्या बोलण्याच्या, ॲक्सिडेंटच्यामुळे. तर थोडा मला तो त्रास होतो, तो तुम्ही समजून घ्यावा. हा काळ तुम्हाला आणि मला, या काळामध्ये जगणाऱ्या प्रत्येक माणसाला अस्वस्थ करणारा असा काळ आहे. आपण अस्वस्थ कधी होतो? जेव्हा अनेक गोष्टी ह्या आपल्या मनासारख्या घडत नसतात, काहीतरी विपरीत घडत असतात, मनाच्या विरुद्ध घडत असतात. असं व्हायला नको, पण नेमकं तसंच होत असतं. तेव्हा आपण अस्वस्थ होतो, आपण चिंतातूर होतो. आपल्या मनातली चिंता वाढते, आपली अस्वस्थता वाढते. ही अस्वस्थता वाढण्याच्यासाठी असं काय घडलेलं असेल आपल्या सभोवतालात, आपल्या देशामध्ये, आपल्या समाजामध्ये, ज्या काळामध्ये आपण जगत आहोत त्या काळाच्या वास्तवामध्ये असं काय घडलं असेल? तर ते खूप साधं आहे समजून घेण्याच्यासाठी, परंतु जाणीवपूर्वक आपण अशा गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करतो. भूपेंद्र गणवीर असतील, डॉक्टर दंदे असतील किंवा राहुल नागपाल असतील, यांनी ज्या गोष्टींचं अधोरेखन या ठिकाणी केलं, ज्या गोष्टींची मांडणी या ठिकाणी केली, त्या गोष्टींच्या मध्ये एक सल आहे, एक वेदना आहे, एक दुःख आहे. ही सल, हे दुःख, ही वेदना कशाची आहे? तर ही उद्याच्या तुमच्या माझ्या ज्या पिढ्या या देशामध्ये जगणार आहेत, आजच्या घटकेला ज्या जगत आहेत, त्यांच्या अस्तित्वाशी निगडीत असणारी ही सल, हे दुःख आणि ही वेदना आहे. आपण धन्यवाद मानायला पाहिजे की या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर हा देश सांप्रदायिक विचारसरणीच्या ताब्यात गेला नाही. नेहरू, सरदार पटेल, बाबासाहेब आंबेडकर या लोकांच्या हातामध्ये हा देश आला आणि या देशाचं एकूण जे आरेखन असेल भविष्यातलं, ते कसं असलं पाहिजे, कुठल्या पायावर हा देश उभा झाला पाहिजे, या संबंधीचं एक जे चित्र या लोकांच्या डोळ्यामध्ये होतं, यांच्या मनीमानसिकतेमध्ये होतं, त्याचा संपूर्ण प्रयत्न त्यांनी या देशाच्या हवाली करण्याचा प्रयत्न केला. एक आराखडा दिला की हा देश कसा असला पाहिजे. वी ऑर अवर नेशनहूड डिफाईन्ड, हे ज्या काळामध्ये लिहिल्या जाते
त्या काळामध्ये या देशाच्या संबंधीचं एक भविष्य कसं असलं पाहिजे याची मांडणी एका बाजूला होते, तर दुसऱ्या बाजूला या देशाची मांडणी एकूण वर्णव्यवस्थेच्या आणि जातीव्यवस्थेच्या चौकटीमध्ये ती कायम कशी ठेवता येईल याच्या संबंधीची एक मांडणी या देशामध्ये होते. मी आधी असं म्हटलं की गांधी, नेहरू, पटेल आणि आंबेडकरांच्या हातामध्ये हा देश आला स्वातंत्र्याच्या नंतर. हे या देशातल्या लोकांचं भाग्य आहे. हा देश जर संघवादी लोकांच्या हातामध्ये गेला असता तर मित्रहो, आज स्वातंत्र्य आणि या देशाची राज्यघटना तुम्हाला आणि मला मिळाल्याच्या नंतर या देशाचं जे चित्र आहे ते चित्र या देशामध्ये नसतं. आजच्या घटकेला या देशामध्ये जो संघर्ष उभा आहे तो या मुद्द्यावरचा संघर्ष आहे की जी राज्यघटना या देशामध्ये जन्माला आली, ज्या विचारसरणीच्या लोकांनी राज्यघटना या देशाला अर्पण केली आणि दिली, ती राज्यघटना ही आमची असू शकत नाही अशा पद्धतीची भूमिका घेणारी मानसिकता या देशातल्या लोकांची आहे, जे मुठभर लोक आहेत. या लोकांनी बहुजनांचे मेंदू गुलाम करून टाकलेले आहेत आणि हे गुलाम मेंदू देशातलं वास्तव ज्या पद्धतीने समजून घ्यायला पाहिजे त्या पद्धतीने ते समजून घेण्याच्या स्थितीमध्ये नाहीत, मनस्थितीमध्ये नाहीत. हे मोठं दुःख आहे. खरा संघर्ष असा होता की जाती व्यवस्थेच्या माध्यमातूनच या देशाची प्रगती होईल आणि म्हणून जाती व्यवस्थेचं समर्थन आपण केलं पाहिजे अशा पद्धतीची मांडणी करणारी एक मानसिकता या देशामध्ये होती. दुसरी मानसिकता अशी होती की या देशातल्या जाती व्यवस्थेने राष्ट्र म्हणून या देशाचं नुकसान केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ही व्यवस्था या देशामध्ये अस्तित्वात असता कामा नये. कारण प्रत्येक जातीने त्यांची त्यांची स्वतःची वर्तुळं या ठिकाणी निर्माण केलेली आहेत आणि त्या वर्तुळातलं जीवन हेच आपलं जीवन आहे, हेच आपल्या राष्ट्राचं जीवन आहे, ही त्याची भावना आहे, ही त्याची मानसिकता आहे आणि या मानसिकतेच्या बाहेर तो पडायला तयार नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकर अगदी पहिल्याच पातळीवर हा निर्णय घेतात की या देशातल्या ज्या जाती आहेत या राष्ट्रविघातक आहेत आणि म्हणून जातींना विसर्जित करणारा जर आपला कार्यक्रम कुठला असेल तर तो आपण स्वीकारला पाहिजे. मला दुःख या गोष्टीचं होतं की आजही शिकल्या सवरल्याच्या नंतर अनेक आपल्यातली माणसं, आपल्या समुदायातली माणसं बुद्धाशी आपलं नातं सांगत असतानाही पोट जातीच्या वर्तुळामध्ये बंदिस्त झालेली आहेत आणि इतकी भक्कमपणे बंदिस्त आहेत तर ती जातीच्या पलीकडे काय विचार करतील हे आपण समजून घेतलं पाहिजे. मी मूळ मुद्द्यावर येतो की या देशामध्ये ब्रिटिशांची सत्ता असताना आणि आपण त्यांचे गुलाम असताना हा सबंध देश या सत्तेच्या विरोधामध्ये उभा झाला आणि आपलं स्वातंत्र्य, या देशाचं स्वातंत्र्य आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी एक मोठा संघर्ष त्यांनी उभा केला. या संघर्षाला 1947 साली यश आलं आणि या स्वातंत्र्याचे सगळे अधिकार तुम्हाला 1950 साली बहाल केले गेले. आज चित्र असं आहे की ज्या संविधानाने तुमचे अधिकार एका चौकटीमध्ये सुरक्षित केलेत त्या संविधानाला अमान्य करणाऱ्या मानसिकतेचे लोक आज सत्तेमध्ये आहेत.
आणि या सत्तेतल्या लोकांनी त्यांना गोळवळकर गुरुजींनी जो अजेंडा दिलेला होता, भारतीय राज्यघटना अमान्य करून भारतीय संविधानाला या ठिकाणी दूर लोटून आपल्या संकल्पनेतलं, आपल्या विचारसरणीतलं जे राज्य असेल, जे राष्ट्र असेल, ते आम्हाला निर्माण करता आलं पाहिजे. आणि त्यासाठी अत्यंत जाणीवपूर्वक, अत्यंत प्रयत्नपूर्वक आज सत्तास्थानी असलेला जो वर्ग आहे तो कटिबद्ध आहे, तो कार्यरत आहे. आणि ज्या राजकीय वास्तवाला आणि ज्या राजकीय ऊर्जेला आपण समजून घ्यायला पाहिजेत या देशातल्या इतर पक्षांनी, ते सगळे लोक स्वतःच्या थोड्या मतलबाच्यासाठी भारतीय राज्यघटनेला अमान्य करणाऱ्या लोकांची सत्ता अबाधित करण्याच्यासाठी कळत न कळत या ठिकाणी आपला हातभार लावत आहेत. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की लोकशाहीच्या विरोधी किंवा लोकशाही या देशामधली लयाला जाईल, खतम होईल, अशा प्रकारचं कुठलंही वर्तन आपल्या हातून घडता कामा नये. आणि जे लोक या देशातली लोकशाही संपुष्टात आणण्याच्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतील, त्या लोकांना आपला काडीचाही हातभार लागता कामा नये. म्हणजे लोकशाहीच्या शत्रूला किंवा लोकशाहीचे जे जे शत्रू असतील, त्या शत्रुवर्गाला आपल्याकडून कुठल्याही प्रकारची ऊर्जा जाता कामा नये. राजकारणाचा आणि लोकशाही सत्ताक व्यवस्थेचा विचार करत असताना जेव्हा प्रत्यक्षामध्ये ही राजकारणाची लढाई आपण लढतो, तेव्हा स्ट्रॅटेजीज, त्याचे डावपेच आपल्याला हे निश्चित करावे लागतात. एका उमेदवाराला इतके मतं मिळाले, त्याच्यापेक्षा काही टक्क्यांनी, काही 2 मतांनी, 1 मतांनी दुसऱ्याला कमी पडले, तर तो पराभूत होतो आणि तो विजयी होतो. राजकीय पक्षांनी ही धोरणं निश्चित केली पाहिजेत आजच्या घटकेला, की या देशाच्या सत्तास्थानी आज जो बसलेला माणूस आहे तो हुकुमशहा प्रवृत्तीचा माणूस आहे. माझ्याशिवाय, माझ्या पक्षातलाच काय, माझ्या मातृ संघटनेतला सुद्धा माणूस मला आदेश देऊ शकत नाही, अशा पद्धतीची भूमिका आणि मानसिकता आज त्या माणसाची झालेली आहे. संविधानाच्या निर्मितीनंतर या देशाची जी बांधणी आणि जी घडण या ठिकाणी झाली, त्या बांधणीला आणि घडणीला संविधानामध्ये अंतर्भूत असणाऱ्या सगळ्या तत्वांना अगदी पद्धतशीरपणे हा माणूस मुठमाती देतो आहे. आणि तमासगीर बनवून आपण हे सगळे त्या माणसाचे उद्योग पाहत आहोत. सगळे पिलर्स, लोकशाहीला मजबूत करणारे सगळे स्तंभ या माणसाने खिळखिळे करून टाकलेले आहेत, खिळखिळे करून टाकलेले आहेत. आज देशामध्ये अघोषित अशा पद्धतीची आणीबाणी आहे. सत्तेच्या विरोधामध्ये जर मी बोलत असेल तर उद्या माझ्यावर कुठल्या तरी प्रकारचं एक बालंट येऊ शकतं. या सत्तेच्या विरोधामध्ये मी लिहित असेल तर उद्या माझ्या विरोधामध्ये कुठला तरी एखादा फतवा बाहेर पडू शकतो. या धाकाने ज्या पत्रकारांनी आणि ज्या लेखक मंडळींनी कालपर्यंत प्रचंड विद्रोहाच्या घोषणा केलेल्या होत्या, प्रचंड विद्रोहाची भूमिका घेतलेली होती, ते सगळे लोक आज चूप आहेत, स्तब्ध आहेत, कोणीही बोलत नाहीत. आणि जे बोलतात त्यांची अवस्था या देशामध्ये काय आहे
हे आपण जाणून आहात. मित्रहो, पुण्यभू आणि पितृभू गोडवलकरांनी हा जो शब्द वापरला, त्यांचं म्हणणं असं आहे की केवळ आणि केवळ या देशामधले जे हिंदू आहेत आणि जे धर्मांतरित झालेले लोक आहेत त्यांनाच या देशामध्ये राहायचा अधिकार आहे. बाकीच्यांना या देशामध्ये राहायचा अधिकार सुद्धा नाही. त्यांना स्वीकारायचीच असेल तर या देशाची सेकंड सिटिझनशिप, दुय्यम नागरिकत्व त्यांनी स्वीकारावं. नागरिकत्वाच्या समानतेचा अधिकार जो आहे तो त्यांनी मागता कामा नये. या देशामध्ये सत्ता प्राप्त करण्याच्यासाठी ज्या पद्धतीच्या स्ट्रॅटेजीज हे लोक वापरतात त्याच्यामध्ये ध्रुवीकरणाची स्ट्रॅटेजी धार्मिक पातळीवर, जातीय पातळीवर, सामाजिक पातळीवर आणि अंतर्गत तुमच्याही जाती पातळीवर, तुमच्याही वर्गीय पातळीवर अशा पद्धतीच्या ध्रुवीकरणाची स्ट्रॅटेजी पद्धतशीरपणे आकारली जाते, वापरली जाते. हे ध्रुवीकरण कधी डायरेक्ट हिंदू आणि मुस्लिम असं असतं. हे ध्रुवीकरण कधी कधी धर्मांतरित ख्रिश्चन आणि धर्मांतरित आदिवासी किंवा धर्मांतरित न झालेले आदिवासी असं असतं. हे ध्रुवीकरण कधी कधी ओबीसीच्या पातळीवर ओबीसी आणि मराठा असंही असू शकतं. ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीज वापरून ज्या मतांची गोळाबेरीज विशिष्ट समूहांमधून आणि वर्गवारीमधून जशी जशी आपल्या वाट्याला येईल ती आपण ताब्यात घ्यायची आणि जी मतं आपल्याकडे येऊ शकत नाहीत अशा मतांना त्यांच्या त्यांच्या पक्षाचे उमेदवार उभे करून ती गोठवून ठेवायची. म्हणजे जेणेकरून आपल्याला तुल्यबळ असणारा जो कोणता प्रतिस्पर्धी असेल त्याच्या मतांची संख्या वाढता कामा नये. आणि म्हणून एक अत्यंत समजदारीचं राजकारण या वेळेला 2024च्या निवडणुकीमध्ये होण्याची गरज आहे. राजकारणाकडे खूप लोक फार निगेटिव्ह सेन्स आणि निगेटिव्ह पद्धतीने बघतात. ते बघू नये. मी बर्ट्रांड ब्रेकचा सतत उल्लेख करतो. राजकारणाची पॉझिटिव्हिटी शिकवताना हा माणूस असं म्हणतो, हा लेखक असा म्हणतो, तुम्ही जे पीठ खाता, तुम्ही जे मीठ खाता, तुम्ही जी भाकर खाता, तुम्ही अंगावर जो कपडा परिधान करता, तुम्ही पायामध्ये जे बूट घालता, तुम्ही आजारी पडल्याच्या नंतर ज्या मेडिसिन्स घेता, या सगळ्या गोष्टीची किंमत राजकारणातून तय झालेली असते. राजकीय सत्ताक व्यवस्थेने या सगळ्या गोष्टींची किंमत ही निश्चित केलेली असते. मग तुम्ही कुणीही असा, तुम्ही श्रीमंत असा, तुम्ही गरीब असा, तुम्ही मध्यमवर्गीय असा, तुम्ही फाटक्यातला फाटके असा किंवा एकदम उच्चभ्रू असा, राजकारणाच्या चौकटीतून आणि राजकारणाच्या आकलनातून तुमची सुटका नाही. त्याच्यामुळे राजकारणाशी माझा संबंध नाही असं कोणीही म्हणता कामा नये. प्रत्येक माणूस हा राजकारणाशी जुळलेला असणं म्हणजे डायरेक्ट तुम्ही निवडणुकीमध्येच उभं राहिलं पाहिजे असा तो मुद्दा नाही आहे. परंतु जे आपले प्रतिनिधी आपण त्या एका विशिष्ट सत्तास्थानापर्यंत घेऊन जातो, पोचवतो, ती माणसं किमान ह्या अवकातीची असली पाहिजेत की त्याला या देशातला भाईचारा कळला पाहिजे, त्याला या देशातली धर्मनिरपेक्षता कळली पाहिजे. धर्मनिरपेक्षता हा एक सिद्धांत आहे, ती केवळ एक संकल्पना नाही. आणि ही संकल्प किंवा हा सिद्धांत
संघवाल्यांच्या धर्मांधतेला पूर्णपणे छेद देणार आहे. आणि म्हणून तुम्ही लक्षात घेतलं असेल की 2014 साली RSS आणि भाजपची सत्ता या देशामध्ये स्थापित झाल्याच्या नंतर धर्मनिरपेक्षतेची जेवढी टिंगलटवाडी या देशामध्ये झाली तेवढी त्याच्या आधी कधीही झाली नाही. याचं कारणच असं आहे की त्यांना जो राष्ट्रवाद या देशामध्ये स्थापित करायचा आहे त्या राष्ट्रवादाच्या आड धर्मनिरपेक्षतेचा सिद्धांत येतो. त्या राष्ट्रवादाला धर्मनिरपेक्षता ही परवानगीच देत नाही. आणि म्हणून ही धर्मनिरपेक्षता आपण प्रश्नांकित केली पाहिजे. याच धर्मांधतेच्या आधारावर धर्मनिरपेक्षतेचा सिद्धांत नाकारून या देशामध्ये ध्रुवीकरणाच्या लढाया चालवल्या जातात. मानसिकता घडवली जाते. आणि ही मानसिकता घडवण्याच्यासाठी नागपाल यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्याच्या सगळा मीडिया सरकारने आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे. हा मीडिया तुमच्या मेंदूमध्ये सतत फिडिंग करतो. ज्या गोष्टीची मीडियामधून चर्चा व्हायला पाहिजे त्या गोष्टीची चर्चा मीडियामधून होतच नाही. आणि ज्या गोष्टीची चर्चा नाही व्हायला पाहिजे नेमकी त्याच गोष्टीची चर्चा मीडियामधून सतत तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. रवीश कुमार फार छान बोलले होते एकदा की या मीडियाच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला कुठलं धोरण आखता येत नसेल तर एकच धोरण आखा, तुमच्या घरातले टीव्हीचे सेट बंद करा. तुमच्या घरापर्यंत, तुमच्या मेंदूपर्यंत, तुमच्या कानापर्यंत जे काही पोचत आहे ते ऐकणं बंद करा तुम्ही. आणि शांतपणे तुम्ही या देशातल्या एकूण सामाजिक आणि राजकीय संरचनेचा विचार करा. या देशाला कुठे जायचं होतं, या देशाच्या संबंधीचं गांधी, नेहरू आणि आंबेडकरांचं स्वप्न काय होतं, तिथून हा देश कुठल्या मार्गावर चालला आहे याचा तुम्ही गंभीरपणे विचार करा. मित्रहो, मणिपूर सगळ्यांना माहिती आहे. ख्रिश्चनांच्या बाबतीमधली भूमिका या सरकारची काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. यांचे टार्गेट होते वी ऑर नेशनहूड डिफाईन्ड. हे जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्या लक्षामध्ये येते की मुस्लिम, ख्रिश्चन जे मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतरित झालेले लोक आहेत त्यांना एका कल्चरमध्ये आपण आणलं पाहिजे. आणि ज्या लोकांची एक कल्चर असेल त्या एका कल्चरचा जे लोक भाग असतील तेच लोक या देशाचे नागरिक असू शकतील. त्याच्यामुळे तेव्हा त्यांचा नारा असा होता की पहिले कसाई बाद में ईसाई. मुसलमानांशी आपण पहिल्यांदा निपटायचं आहे आणि नंतर ख्रिश्चनांशी निपटायचं आहे. आणि त्याच्यानंतर जो नंबर लागतो तो मोठ्या प्रमाणामध्ये कोणाचा लागतो हे आपण समजू शकतो. आपण समजूतदार आहात. याचं कारण असं की धर्मनिरपेक्षतेचा सिद्धांत समजावणारा बुद्ध हा यांच्या सगळ्या डावपेचांना फाटा देतो. बुद्धाचं तत्वज्ञान आणि बुद्धाची विचारसरणी ही माणसांना जोडते. हे जोडणारं तत्वज्ञान यांना नको आहे. माणसांच्या मध्ये भेदभिंती निर्माण करून त्यांची बंदिस्त वर्तुळ निर्माण करून त्यांना त्या खोक्यामध्ये बंद करणं हे तत्वज्ञान यांना गरजेचं वाटतं. हा देश अशा अवस्थेमध्ये आहे आज की आपल्यापैकी बरेच लोक राजकारणामध्ये काम करणारे, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे सुद्धा बाबासाहेबांनी या देशाला लोकशाही दिली तिला कोणी धक्का लावू शकत नाही असं म्हणतात. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली तिला कोणी धक्का लावू शकत असं नाही
लावू शकत नाही असं म्हणतात. खोटं आहे. स्वतः बाबासाहेब आंबेडकर घटना सभेचं शेवटचं भाषण करत असताना अतिशय चिंतातूर होते आणि ते भाषण करताना सुरुवातीलाच असं म्हणाले की या देशाला एक सुंदर संविधान आपण दिलं, आचाराची, विचाराची आणि स्वप्नांची एक नवी फ्रेम आपण या देशाला दिली, परंतु मी खूप चिंतित आहे. हा देश, या देशामध्ये लोकशाही होती, पण या देशाने अनेकदा आपलं स्वातंत्र्य गमावलेलं आहे, आपली लोकशाही गमावलेली आहे. हा देश पुन्हा भविष्यात ही लोकशाही गमवेल काय, याचा मला धोका वाटतो. याचं कारण असं होतं की ज्या पायावर हा देश उभा होत होता तो पाया इथल्या मूलतत्ववादी लोकांना मान्य नव्हता आणि त्याच्यामुळे एक ना एक दिवस ही मंडळी यांचं स्वतःचं संघटन बांधून हा पाया उद्ध्वस्त करेल आणि तोपर्यंत जर या देशातल्या मेजॉरिटी वर्गामध्ये, बहुसंख्य वर्गामध्ये जर राष्ट्राच्या संकल्पनेविषयी आणि राष्ट्राच्या ध्येयधोरणाविषयी जर योग्य आकलन आलं नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही, तर या देशातली लोकशाही पुन्हा आपण गमावल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी चिंतित होते. आजचं चित्र आपल्याला त्याच वाटेवर उभं असलेलं दिसत आहे. कोणत्या पक्षाची आपल्याला तरफदारी करायची नाही, परंतु सत्तेत आल्याच्या नंतर ज्या राष्ट्रप्रमुखाची, जो कार्यकारी प्रमुख आहे, त्याची भूमिका जर अशी असेल की मला या देशामध्ये माझा विरोधी पक्ष नको. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की सत्ताधारी पक्षाला जे स्थान असतं तेच विरोधी पक्षाला स्थान असलं पाहिजे, तर ती लोकशाही आणि संसदीय लोकशाही ही उत्तम पद्धतीने चालू शकते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यामध्ये लोकांना प्रशिक्षित करण्याच्यासाठी धंदे सरांनी हा मुद्दा घ्यायला पाहिजे होता. ते त्या विषयावर छान बोलतात की या देशातल्या लोकशाहीला मजबूत करण्याच्यासाठी या देशातल्या नागरिकांचं ज्या पद्धतीने प्रशिक्षण व्हायला पाहिजे होतं ते झालंच नाही. ते काँग्रेसच्याही काळात झालं नाही आणि ते नंतरच्याही काळात झालं नाही. ते होण्याची गरज होती. आम्ही लोकशाही सत्ताक व्यवस्थेच्या बाबतीमध्ये की ज्या सत्ताक व्यवस्थेने तुमच्या माझ्या अस्तित्वाला जपण्याचे सगळे अधिकार बहाल केलेले आहेत, तिच्या विरोधामध्ये जर एखादा सत्ताधीश निर्णय घेत असेल आणि त्या सगळ्या अधिकारांचा उच्छेद मांडत असेल तरी आम्हाला त्याचं काही वाटत नाही. ही गोष्ट फार भयानक आहे, फार भयंकर आहे. साधी गोष्ट आहे. उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष आणि या पक्षातून बाहेर पडलेली मंडळी, पक्षातून कोण बाहेर पडलं? उद्धव ठाकरे बाहेर पडलेत का? पक्षातून उद्धव ठाकरे बाहेर नाही पडले. पक्षातून बाहेर कोण पडले हे आपल्याला माहिती आहे. सगळ्या स्वायत्त यंत्रणांवर तुम्ही तुमचं नियंत्रण प्रस्थापित करता आणि तुम्ही त्यांचे निकाल लिहून देता आणि सांगता की हा निकाल तुम्ही जाहीर करा. स्वायत्त यंत्रणा अशा निष्प्रभ आहेत, निष्प्रभ. काहीच त्यांच्या हातामध्ये नाही. लोकशाही यंत्रणा वाचवण्याच्यासाठी ज्या ज्या यंत्रणांचा किंवा ज्या ज्या यंत्रणांची उभारणी संविधानाच्या कक्षेमध्ये आपण केली होती त्या सगळ्याच्या सगळ्या यंत्रणा निष्प्रभ करून टाकलेल्या आहेत. आणि त्या यंत्रणा तो तसाच निर्णय देतात जो सत्तेला अपेक्षित आहे. आणि
त्या यंत्रणा जाहीर करून टाकतात की हा पक्ष यांचा नाही, हा पक्ष यांचा आहे. धडधडीत जे सत्य नाही ते सत्य हे आहे म्हणून ते सांगतात आणि त्याचं प्रमाणपत्र जाहीर करतात. दुसरी गोष्ट अशी की आत्तापर्यंतच्या काळामध्ये तुम्ही आणि मी निवडून दिलेले जे प्रतिनिधी आहेत त्यांना इतक्या मोठ्या संख्येने सभागृहातून कोणत्याही सरकाराने निलंबित केलेलं नव्हतं. का निलंबित केलं हे आधीच ठरलेलं होतं की कुठला तरी बवालाचा एक मुद्दा यांच्या पुढे टाकायचा, हे गोंधळ घालतील आणि त्या निमित्तानं आपण यांना सभागृहाच्या बाहेर निलंबित करायचं, यांचं सभासदत्व रद्द करायचं. भारतीय दंड संविधान या कायद्याला छेद देण्याच्यासाठी दुसरा कायदा त्यांना त्या सभागृहामध्ये पास करायचा होता. 3 कायदे आहेत ते, आणि या तीनही कायद्याच्या या तीनही विधेयकांवर कुठल्याही प्रकारची चर्चा न होता ते आपल्याला संमत करून घेता यावेत यासाठी अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी करून या लोकांना सभागृहाच्या बाहेर घालवल्या गेलं. आपण हे समजून घेतलं पाहिजे की हे जे प्रतिनिधी आहेत हे केवळ त्या सभागृहाचे सदस्य नाहीत, हे तुमचे आणि माझे प्रतिनिधी आहेत. म्हणजे जेवढे प्रतिनिधी तिथून निलंबित झालेत त्यांचं सदस्यत्व रद्द केलं गेलं, याचा अर्थ असा होतो की तुमचे आणि माझे ते प्रतिनिधी असल्यामुळे तुमचं आणि माझं अस्तित्व सुद्धा त्या ठिकाणी नाकारलं गेलं. इथे राज्यघटनेने जे काही ठरवून दिलेलं आहे त्याच्या विपरीत सगळं घडत आहे. आणि या विपरीततेच्या विरोधामध्ये एखादा प्रश्न कोणी विचारावा अशासाठी ज्या यंत्रणा उभ्या होत्या त्या सगळ्या चूप आहेत. कोणी काहीही बोलत नाही. अशा स्थितीमध्ये या देशातली लोकशाही यंत्रणा ही जिवंत राहील याची सुतराम शक्यता नाही. या देशामधलं संविधान आज असेल, मी माझ्या एका कवितेमध्ये असं म्हटलं आहे की कागदावर असलेली लोकशाही तिचा प्रत्यय जर प्रत्यक्ष जीवनामध्ये येत नसेल तर ती लोकशाही आणि म्युझियममध्ये भुसा भरलेले जे प्राणी असतात ना, ते प्राणी यांची अवस्था सारखी असते. ते दिसायला दिसतं ते आहे म्हणून, पण ते असत नाही. त्यांच्यातलं सगळं चैतन्य तत्व हे निघून गेलेलं असतं. आणि अशा पद्धतीची लोकशाही ही कामाची नसते. एका बाजूला लोकशाहीचा उदो करायचा, लोकशाहीच्या संविधानाचा उदो करायचा, संविधानाच्या शिल्पकाराचा उदो करायचा, आणि नेमके त्याच्या विपरीत आणि विरोधातले सगळे निर्णय हे व्यवहारामध्ये घ्यायचे, कृतिशीलतेमधून घ्यायचे. हे जे सुरू आहे ते थांबवायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय संकल्पनेला स्मरून आपण ही शपथ घेतली पाहिजे की हुकुमशाही पद्धतीचा माणूस किंवा विचारसरणीचा माणूस या देशामध्ये पुन्हा सत्तेवर येता कामा नये. रमाईच्या जन्मदिनानिमित्त हे व्याख्यान असल्यामुळे मी रमाईवरची एक कविता या ठिकाणी वाचतो आणि थांबतो. नागपाल यांनी पण खूप सुंदर कविता रमाईवर वाचली. मी एक कविता वाचतो. रमाई, तुझा एक फोटो आहे माझ्याकडे, ज्यात बसलेले आहे तुझे कुटुंब खुर्च्यांमध्ये, सोबत पायथ्याशी टॉबीही. हे चित्र बघताना माझी नजर खिळते टाळकोटातल्या भारदस्त बाबासाहेबावर आणि लुगड्यातल्या तुझ्या अबोल व्यक्तित्वावर. तुझ्या डोळ्यातून झरणाऱ्या करुणार्द्र दुःखाच्या नजरेवर
आणि तुझ्याविषयीची अपार करुणा दाटून येते माझ्या मनात. शेलापदराची गाठ बांधून तूही आली असशील सासरी चार चौघींसारखी, डोळ्यात संसाराची फुलपाखरे घेऊन. पण हे कुठे ठाऊक होते तुला, तू बांधला आहेस पदरात निखारा आणि तू झाली आहेस वादळवेल म्हणून. तू देत राहिलीस दर दिवशी दर क्षणी तुझ्या डोळ्यातल्या एक एक स्वप्नाला मुठमाती. फुलवत राहिलीस ओसाडीवर वादळाच्या अंतःकरणात उमलू पाहणारी नाती गोती. पदरात निखारा बांधून वादळाशी संसार करणाऱ्या वेलींच्या वाट्याला हेच भोग असतात, हे होते तुला पुरते कळून चुकले. म्हणून तर दुःख तुझे संसारातले समंजसपण शिकले आणि भोळ्या भाबड्या डोळ्यात तुझ्या करुणेचे झरे पिकले. तू बिनबोबाट किती किती उन्हाळे पावसाळे सहन केलेस बये. तुझ्या सहनशीलतेला नाहीत कोणत्याही सीमा. तू तुझ्या पंथीत तेलाशिवाय वात होऊन नुसतीच जळत राहिलीस. स्वतःलाच कळत गेलीस आणि स्वतःलाच छळत राहिलीस. तुझे हे जळणे स्वतःला छळणे अगदी होते जगावेगळे. म्हणूनच तर सांज सकाळी दुःखाचे स्तोत्र गात गात एक दिवस गळ्यात हंबर घेऊन तू कायमची विझून गेलीस आणि ओटीपोटात वागवलेल्या लेकराबरोबरच तू कोटी कोटी लेकराची माय झालीस. तू कोटी कोटी लेकराची माय झालीस. जय हिंद.